गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा. तर आज आपण मेनली जे सॉइल सायन्सचे ते क्विक मध्ये रिव्हिजन घेणार, जे आपण टॉपिक कव्हर केलेले की तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू उद्या जी क्विज होणार त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण सर्व ऑब्जेक्टिव्ह कव्हर अप करण्याचा प्रयत्न करू. या वन शॉट मध्ये आपण कोणतीही गोष्ट एक्सप्लेन नाही करणार, थोड्या प्रमाणात एक्सप्लेन करणार आहे. मेनली तुम्हाला फक्त एक रिवाइज म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. तर चला आपण बघूया. सुरुवातीला सॉइलची डेफिनेशन काय म्हणू शकतो आपण, की सॉइल इज अन नॅचरल रिसोर्स. काय सुरुवातीला सॉइलची डेफिनेशन काय? सॉइल इज अन नॅचरल रिसोर्स. काय नॅचरल रिसोर्स विच कंटेन, काय कंटेन करता? ऑर्गॅनिक, विच कंटेन ऑर्गॅनिक मॅटर अँड मिनरल्स. मिनरल्स काय करतं? विच कंटेन ऑर्गॅनिक मॅटर अँड मिनरल. ही कोण दिली? व्ही डॉकिचो. व्ही डॉकिचो या सायंटिस्टने. हे काय? फादर ऑफ सॉइल सायन्स आणि फादर ऑफ मॉडर्न पेडोलॉजी. मॉडर्न पेडोलॉजी. ओके, फादर ऑफ मॉडर्न पेडोलॉजी. तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह बनली तर हे पण शकते फादर कोण आहे, त्यानंतर त्यांनी डेफिनेशन मध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर फोकस केला? ऑर्गॅनिक मॅटर अँड मिनरल, आणि त्यानंतर फादर ऑफ कशाचे? मॉडर्न पेडोलॉजीची. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला समजा याच्यात जर कन्सेप्ट मध्ये काही क्लॅरिटी पाहिजे असेल तुम्ही डिटेल व्हिडिओ आपल्या मंथन या युट्यूब चॅनलवर पाहू शकता. प्लेलिस्ट फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सची तयारी आहे. आपण फक्त इथं क्विक रिव्हिजन करणार आहे, जे की तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना रिवाइज करायला सोपं जाईल 10-20 मिनिटात. ओके, त्यानंतर सॉइल सायन्सची डेफिनेशन. सॉइल सायन्सची डेफिनेशन. सॉइल सायन्सची डेफिनेशन म्हणजे काय आहे, की सॉइल द स्टडी याच्यात काय करतात आता कोण? सॉइल सायन्स मध्ये काय करतात? स्टडी ऑफ सॉइल. कसं? ॲज अन नॅचरल रिसोर्स ऑन सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे सॉइलची स्टडी करतो. ही समजा सॉइल आहे, कुठे आहे? ऑन सरफेस ऑफ अर्थ. ही सरफेस आहे अर्थचं, आणि हिच्यावर ही अर्थ सरफेस, हो ही ब्लॅक कलर मध्ये काय? सॉइल आहे ऑन सरफेस ऑफ अर्थ. ओके, विच ऑल्सो इन्क्लूड स्टडी ऑफ सॉइल फॉर्मेशन, क्लासिफिकेशन, जेनेसिस. त्यानंतर डबल कसे स्टडी करतो? ऑल्सो इन्क्लूड फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. ऑल्सो स्टडी ऑफ सॉइल फर्टिलिटी. आज हे कशासाठी करतो आपण एवढी स्टडी? सॉइल फर्टिलिटी मॅनेजमेंटसाठी किंवा सॉइल मॅनेजमेंटसाठी, सॉइल रिक्लेमिनेशनसाठी. ओके, सॉइल सायन्सची डेफिनेशन समजली. त्यानंतर दोन कन्सेप्ट आहे की बा अप्रोचेस कसे सॉइल सायन्सचे स्टडी करण्याचे. अप्रोचेस म्हणू शकतो किंवा टाईप म्हणू शकतो. तर त्यात येतं पहिलं पेडोलॉजी. एक राहिला सॉइल हा शब्द. आपल्या सॉइल हा शब्द लॅटिन वर्ड सोलम पासून तयार आहे. कोणचा वर्ड? लॅटिन वर्ड सोलम. हे ध्यानात ठेवा, कारण की याचे ऑब्जेक्टिव्ह बनू शकते तुमच्यासाठी. ओके, लॅटिन वर्ड सोलम पासून तयार आहे. त्यानंतर एक सायंटिस्ट होते व्हिटनी नावाच्या सायंटिस्टनं सांगितलं की सॉइल इज नॅचरल बीन म्हणजे काय? की बा तो न्यूट्रियनचा डब्बा आहे. जसं आपला कॉलेजचा जो मेथचा डब्बा आहे त्यात काय असतंय? खूप सारं न्यूट्रिएंट असतं. तसं हिच्यात काय? खूप सारं न्यूट्रिएंट असतं. जोक्स पार्ट, पण काय? न्यूट्रिएंट बीन आहे. बीनचा अर्थ काय होतो? डब्बा. न्यूट्रिएंटचा डब्बा. ओके, त्यानंतर पेडोलॉजी या शब्द पेडॉन, ग्रीक वर्ड पेडॉन
त्याचा अर्थ होतो सरफेस किंवा फ्लोर. ओके. आणि दुसरं आहे एडॅपोलॉजी. एडॅपोलॉजी तो पण एडॅपोच ग्रीक वर्ड आहे. ओके. ग्रीक वर्ड, त्याचा पण अर्थ काय होतो फ्लोर. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह बनण्यासाठी पेडोलॉजी म्हणजे काय, कशाचा स्टडी. पेडोलॉजी मध्ये आपण आता तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो की ही जी सॉइल आहे, सॉइल ऍज अ नॅचरल, जशी नॅचरल आहे जसं हिचं सॉइल फॉर्मेशन, सॉइल जेनेसिस, सॉइल ओरिजिन कसं झाला, सॉइलचं फॉर्मेशन कसं आहे, सॉइलचं क्लासिफिकेशन कसं आहे, सॉइलचं नंतर कशी दिसती, स्ट्रक्चर टेक्स्चर, याचा अभ्यास करणं कशा येतं पेडोलॉजी मध्ये. आणि सॉइल मध्ये हे प्लांट आलं, त्या प्लांट सोबत जे रिलेशन आहे, या प्लांट सोबत जे सॉइलचं रिलेशन आहे, इथून या मुळापासून जे रिलेशन आहे, याची स्टडी म्हणजे एडॅपोलॉजी. विथ रिलेशन टू प्लांट ग्रोथ. एडॅपोलॉजी म्हणजे काय, विथ रिलेशन टू प्लांट ग्रोथ. आणि त्यानंतर पेडोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ ओरिजिन, जेनेसिस, त्यानंतर क्लासिफिकेशन, जिओलॉजिकल एरिया. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं, काही प्रॉब्लेम. जर समजा तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर आपलं लेक्चर 1 PDF फॉर्म मध्ये अपलोड आहे. त्यानंतर आपल्याला जे सेकंड लेक्चर मध्ये बघायचं होतं की सेकंड मध्ये काय आपण रॉक शिकलेलो आहे. तर मग रॉक किती प्रकारचे असतात, त्यानंतर तुम्हाला एक कंटेंट समजून घ्यायला पाहिजे की ऍटमॉस्फिअर मध्ये किती किती कंटेंट असू शकतात. तर ऍटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजनचं जे कंटेंट असतं ते असतं 78.084%. त्यानंतर जे ऑक्सिजनचं प्रमाण असतं ते 20.946%. त्यानंतर ॲर्गॉनचं जे असतं ते 0.934%. आणि जे कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड, त्याचं असतं 0.03%. या व्हॅल्यूवर पण ऑब्जेक्टिव्ह बन शकते. या व्हॅल्यू तुम्हाला पाठच करावं लागेल. ओके. तसं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे किती स्पेअर असतात, कोणत्या स्पेअरला सॉलिड स्पेअर, लिक्विड मध्ये कोणतं स्पेअर येतं, हायड्रोस्पेअर, लिथोस्फिअर, हे स्पेअर मी फर्स्ट लेक्चर मध्ये समजून सांगितले. त्यानंतर आपण जे क्लासिफिकेशन बघणार आहोत रॉकचं. आता सुरुवातीला रॉक म्हणजे काय, इट इज अ हार्ड मास आहे विच कंटेन विच produce after solidification of molten magma. कशापासून तयार झालेलं, सॉलिडिफिकेशन ऑफ मॉल्टेन मॅग्मा. ओके. सॉलिडिफिकेशन और कूलिंग ऑफ मॉल्टेन मॅग्मा. रॉकचं हार्ड मास ऑफ सॉलिड विच म्हणजे काय कंटेन, ते कंटेन काय 1 or 2 or more मिनरल. ते कंटेन काय करतात 2 or more मिनरल. ओके. ही त्याची झाली डेफिनेशन. त्यानंतर एक येतं पेट्रोलॉजी. त्यानंतर दुसरं येतं पेट्रोग्राफी. पेट्रोलॉजी म्हणजे काय की रॉकचा स्टडी करणं. ओके. त्यानंतर पेट्रोजेनेसिस, स्टडी ऑफ ओरिजिन, रॉकचं ओरिजिन बद्दल स्टडी करणं. आणि याच्यात काय क्लासिफिकेशन बद्दल. ओके. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह बनू शकते, तुम्ही हे पाहून घ्या.
त्यानंतर रॉकचं जे रॉक बेसिकली 3 प्रकारमध्ये डिवाइड आहे. एक येतं इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक. आता मी तुम्हाला डायग्राम फॉर्म मध्ये सांगतो, एक खट्ट्या तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. कूलिंग अँड सॉलिडिफिकेशन ऑफ मॉल्टेन मॅग्मा याच्यापासून तयार होतो रॉक. ओके, रॉक मध्येच कूलिंग अँड सॉलिडिफिकेशन नंतर तयार होतं पहिल्या प्रकारचं रॉक, इग्नियस रॉक. इग्नियस रॉकची वेदरिंग, त्यानंतर वेदरिंग झालं, त्यानंतर सेडिमेंटेशन, त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन, डायजेनेसिस. हे झाल्याच नंतर तयार काय होतं हिच्यावर, म्हणजे ज्या इग्नियस रॉकवर प्रोसेसिंग झाल्याच नंतर तयार काय होतं सेकंड नंबरला सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉकचं हीट अँड हाय प्रेशर जर दिलं विथ केमिकल रिएक्शन तर तयार होतं तिसऱ्या नंबरचं रॉक मेटामॉर्फिक रॉक. तसंच इग्नियस रॉकवर पण हीट अँड केमिकल प्रोसेस झाल्यामुळं मेटामॉर्फिक रॉक तयार होतं. त्यानंतर डबल इथं हिटिंग झाल्यामुळं काय होतं डबल मॉल्टेन मॅग्मा तयार होतो. हे तुम्हाला सर्कल जर समजलं तर तुम्ही कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. ओके, त्यात तुम्हाला समजायसारखं आहे. आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय काय येऊ शकतं सर, तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये येण्यासारखं आहे पर्सेंटेज, किती पर्सेंट मध्ये कोणचा रॉक कुठं सापडतो. तर मी एक सिंपल फॉर्म मध्ये सांगतो. समजा ही आपली अर्थ आहे. ओके, अर्थ मध्ये हा झाला अर्थ क्रस्ट, हा 5 किलोमीटरचा एरिया, किती 5 किलोमीटर पर्यंतचा एरिया सरफेस पासून. आणि ह्या नंतर 95% जे आपला अर्थ क्रस्ट. तर हिच्यात सगळ्यात जास्त जे रॉक भेटतं ते भेटतं सेडिमेंटरी रॉक. त्याच्यात सेडिमेंटरी रॉक किती पर्सेंट भेटतं अर्थ क्रस्ट मध्ये 74%. आणि इग्नियस रॉक किती भेटतं, इग्नियस रॉक भेटतं 18%. हिच्यात पण जे बेसाल्ट आहे, जे ग्रॅनाइट आहे ते 15% आणि बेसाल्ट 3%. हिच्यात एक शेल म्हणून हे 52%, शेल म्हणून 52% भेटतं. नंतर सँडस्टोन 15%, आणि त्याच्यानंतर सँडस्टोन 15%, लाईमस्टोन 7%. ओके, आणि त्याच्यानंतर सर अर्थ क्रस्ट मध्ये 95% कोणचा रॉक भेटतो, इग्नियस रॉक. ओके, आणि इग्नियस रॉक मध्ये 95% मध्ये, आणि सेडिमेंटरी रॉक किती भेटतो, सेडिमेंटरी अँड अदर रॉक 5%. ओके, इथपर्यंत समजलं. या व्हॅल्यू तुम्हाला आठवणीतच करावं लागणार आहे.
त्यानंतर आपण जे बघणार तो इग्नियस रॉकचं क्लासिफिकेशन. एक येतं व्हॉल्कॉनिक आणि एक प्लुटोनिक. ओके, या दोन प्रकारमध्ये क्लासिफिकेशन पडतं. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ केमिकलच्या बेसिसवर पण पडतं. एक ऍसिडिक, तिच्यात 55 to 65% पर्यंत सिलिकेट असते. ओके, एक पडतो न्यूट्रल, तिच्यात 65 पेक्षा मोर असते. हिच्यात 55 to 65% सिलिकेट असतात. त्यानंतर बेसिक मध्ये मोर दॅन 44% ओके सिलिकेट असतात. हे झालं इग्नियस रॉकचं क्लासिफिकेशन. त्यालाच आपण इंट्रान्सिक आणि एक्सट्रान्सिक आणि इंट्रान्सिव्ह. तर एक्सट्रान्सिव्ह म्हणजे की जे सरफेसवर कूलिंग आणि सॉलिडिफिकेशन होतं. आणि एक्सट्रान्सिव्ह म्हणजे जे अर्थ क्रस्ट मध्ये काय होतं, कूलिंग अँड सॉलिडिफिकेशन. ओके, हे झालं रॉकचं क्लासिफिकेशन. त्यानंतर आता पार्ट आहे तो मिनरलचा. तर मिनरलच्या पार्टमध्ये तुम्ही मिनरल पण काय आहे की सॉलिडिफिकेशन ऑफ मॉल्टेन मॅग्मा पासून तयार झालेलं आहे. ओके, त्याच्यात प्रायमरी मिनरल, सेकंडरी मिनरल, त्यानंतर सिलिकेटच्या बेसिसवर पण मिनरल आहे, ग्रॅव्हिटीच्या बेसिसवर पण आहे हेवी मिनरल, त्यानंतर लाईट मिनरल. प्रॉपर्टीज तुम्ही 15-20 मिनिटाचे व्हिडिओ, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहे. ते व्हिडिओ तुम्ही आपल्या मंथने युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. ओके, आपण इथे रॉक आणि फर्स्ट जे लेक्चर आपलं PDF फॉर्म मध्ये झालं ते आपण व्हाईट बोर्डवर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि रॉक थोडं अजून ब्रशअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.